नुकतंच पुशेगावचं हिंद केसरी मैदान पार पडलं, ज्याला बैलगाडा क्षेत्राची पंढरी म्हणलं जातं. लाखो बैलगाडा प्रेमी इथं येतात आणि या स्पर्धेची प्रत्येक जण आतुरतेनं वाट बघत असतोय. प्रत्येक बैलगाडा मालकाचं स्वप्न असतंय की एकदा तरी इथला गुलाल मिळवायचाच, कारण ही स्पर्धा जिंकलेली बैल ओरिजिनल हिंद केसरी म्हणून ओळखलं जातात. आणि या वर्षीचा हा मान मिळालाय शाहिदबाई मुलानी, नातेपुते यांचा सचिन आणि श्रीनाथ ज्वेलर्स आंबेगाव यांचा लक्ष्या या आदत किंग बैल जोडीला. या बैल जोडीनं 2,78,00,000 रुपयांचं रोख बक्षीस जिंकून श्री सेवागिरी हिंद केसरीचा किताब पटकावलाय आणि हा एक नवा इतिहास त्यांनी रचलाय. ही जोडी मैदानात उतरली आणि सगळीकडून फक्त एकच आवाज घुमला, सचिन आणि लक्ष्या. ही स्पर्धा जिंकल्यापासून सचिन आणि लक्ष्या या बैल जोडीचं संबंध महाराष्ट्रात नाव गाजतंय. म्हणूनच आपण सचिन आणि लक्ष्याच्या जोडीबद्दल जाणून घेणार आहोत की कसा होता त्यांचा हिंद केसरी बनण्याचा प्रवास. या आदत बैलांनी हे मैदान कसं गाजवलं सगळं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलूया सचिन बद्दल. तर बघा, सचिनचे मालक आहेत शाहिद मुलानी, ज्यांचं नातेपुत्यात हॉटेल आहे. हॉटेल व्यवसायाबरोबरच ते बैलगाडा शौकीन सुद्धा आहेत. हॉटेल चालवत चालवत त्यांनी त्यांचा छंद जोपासायचं ठरवलं. तसं तर त्यांच्या कुटुंबात बैलगाडाची पार्श्वभूमी असणार कोणी नव्हतं. त्यांच्या वडिलांना देशी गाय पाळण्याची मात्र आवड होती, त्यामुळे घरी खिल्लार गाय होत्या. आज पण आहे. सध्या त्यांच्याकडे 6 बैल आहेत. सगळीच बैल शर्यत क्षेत्रातली नामांकित आणि मोठमोठी मैदानं गाजवणारी बैल आहेत. 16 डिसेंबर 2024ला त्यांनी पहिला तेजा नावाचा बैल घेतला होता. त्यानंतर 1.5 ते 2 महिन्यांपूर्वीच त्यांनी अजून एक वासरू आणलं, ते म्हणजे सचिन. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, त्याचं सचिन असं का बरं नाव ठेवण्यात आलं? तर ज्याच्याकडून त्यांनी हो बैल आणला होता त्यांच्या मुलाचं नाव सचिन होतं. त्यांनी मोठ्या मनाने वासरू दिलं म्हणून त्या वासराचं नाव देखील सचिन ठेवण्यात आलं. आणि मालकाला कुठेतरी असं वाटत होतं की बाबा पुढे जाऊन हे सचिन तेंडुलकर सारखा होईल. म्हणजे सचिन तेंडुलकरनं कसं क्रिकेटचं मैदान गाजवलं तसं हा सचिन उद्या बैलगाडा शर्यतीचं मैदान गाजवल. अगदी त्याचप्रमाणे सचिनचा प्रवास सुरू झाला. सचिन जाईल तिथं मैदान गाजवू लागला. सचिननं सर्जाबरोबर अनेक मैदानं करून पहिला नंबर मिळवला. विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा, जीवन आप्पांचा भारत यांच्याबरोबर अनेक वेळा सचिन गुलालात होता. म्हणजे 7 ते 8 मैदानं केली तो सगळीकडे नंबरात आला. सचिनचा खोराक देखील तसा जोरदार आहे बरं का. विठ्ठल नाना बुतकर यांची समृद्धी म्हणून एक बॅग येते. त्यातलं खाद्य काजू, बदाम, शेंगदाणं जसं की एखाद्या पैलवानाला तयार करतात का नाही, अगदी तशीच सचिनला खोराक तयार करण्यात येतं. त्याला दिवसाला 6 ते 7 लिटर दूध दिलं जातं. सचिनचे चाहते त्याला रोज बाहेर फिरायला नेतात. रोज संध्याकाळी 1 ते 1.5 किलोमीटरचा एक राऊंड फिक्स असतोच. 4 दिवसाला फिरायला देखील लांब लांब नेतात. आणि सगळं करण्यासाठी एक खास टीम अपॉइंट केली गेली आहे. या टीमच्या आज प्रयत्नांना यश आलेलं दिसतंय. त्यांनी पोटच्या लेकरासारखं सचिनला सांभाळलंय, त्याला तयार केलंय आणि ते पुशेगावच्या मैदानात उतरल्यात. आणि सचिननेही मानाची स्पर्धा जिंकून त्यांच्या सगळ्यांचीच मान आज उंचावली आहे. सचिन बद्दल बोलताना त्याचे मालक शाहिद मुलानी म्हणतात की 16 डिसेंबर 2024ला मी पहिली खरेदी तेजा या नंदीची केली होती आणि बरोबर 16 डिसेंबर 2025लाच पुशेगावचं मैदान होतं. पहिला बैल घेऊन 1 वर्ष पूर्ण झालं होतं. याचा आनंद होताच आणि त्याचबरोबर सचिन सुद्धा पुशेगावचं मैदान मारणार असं त्यांना वाटत होतं. सेवागिरी महाराजांचा आपल्या पाठीशी आशीर्वाद राहणार हे आम्हाला सकाळपासूनच वाटत होतं. 16 तारखेला सकाळपासूनच माझं मन म्हणत होतं आज सचिन आपल्याला काहीतरी वेगळंच गिफ्ट देणार आहे. मी 4 वाजता मैदानात पाठवताना तो माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेनं बघत होता. त्याच्या डोळ्यांमध्ये मला ते दिसत होतं. म्हणजे आज एवढ्या मोठ्या मैदानात 2 आदत वासरं पळणं एक मोठं चॅलेंज होतं. ते जिंकून सचिननं आम्हाला खूप मोठं गिफ्ट दिलंय. ते म्हणतात ना भूतो ना भविष्यती, हे आमच्यासाठी तसंच ठरलंय. तसेच मैदानात सगळ्यांची इच्छा होती की हा मान याच वासरांना मिळावा. आणि जेव्हा सचिन सेमी काढून आला तेव्हा लाखोंच्या पब्लिककडून एकच आवाज येत होता, तो म्हणजे सचिन सचिन आणि सचिन. हा क्षण आम्ही आयुष्यात कधीच विसरू शकत नाही असं ते भावूक म्हणाले. तसंच जेव्हा त्यांच्या घरच्यांना याबद्दल कळालं तेव्हा त्यांच्या घरातल्या सगळ्यांच्याच डोळ्यांमध्ये आनंदाश्रू होते, कारण सचिन त्यांना त्यांच्या घरातल्या एका सदस्यासारखा आहे. मंडळी, या विजयाचं श्रेय ते आनंद बल्ला यांना देतात, कारण यांनीच सचिन आणि लक्ष्याची जोडी ठरवून त्यांना पुशेगावच्या मैदानात उतरवलं होतं. अशा प्रकारे सचिन या मैदानात पोहोचला आणि आज महाराष्ट्राचा मानाचा हिंद केसरी म्हणून प्रसिद्ध झालाय. आता सचिनच्या जोडीला असणारा लक्ष्याबद्दल जाणून घेऊ. तर बघा, लक्ष्याचे मालक आहेत नवनाथ दशरथ जगदाळे, जे वलखेड तालुका खानापूर जिल्हा सांगलीमध्ये असतात. पण त्यांचा आंबेगावमध्ये श्रीनाथ ज्वेलर्स म्हणून ज्वेलरी शॉप आहे. त्यांच्या घरी पूर्वीपासूनच बैल होती, त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच या क्षेत्राची आवड आणि छंद होता.
हा छंद जोपासत त्यांनी शिराळे गावातलं 16 महिन्याचं एक वासरू घेतलं. त्याचं नाव त्यांनी लक्ष ठेवलं. त्यांनी लक्षाला चांगला खुराक देऊन तयार केलं, त्याच्याकडून चांगला सराव करून घेतला. लक्षाचा सांभाळ आगाशिवचे राजू पाटील करतात. विशेष सांगायची गोष्ट म्हणजे लक्ष घेतल्यापासून लक्ष गुलालातच आहे. त्यानं अनेक स्पर्धा जिंकल्या. खटाव मैनीचं मैदान जिंकून त्यानं 1 लाख रुपयाचं बक्षीस मिळवलं. आणि खरा तो चर्चेत आला श्रीनाथ केसरीच्या मैदानानंतर. तिथं त्याला 6वा नंबर मिळाला. वडकीच्या मैदानात सुद्धा त्यानं 2रा क्रमांक पटकावला. अशा अनेक लाखोंची बक्षिसं त्यानं मिळून स्वतःची आदत वयातच एक वेगळी ओळख तयार केली. पण मंडळी, विशेष म्हणजे लक्ष्या पुसेगावच्या भव्य मैदानात उतरणार नव्हता. पब्लिकमध्ये गेल्यावर ऐकत नसल्यामुळे या मैदानात यायची मालकांची तयारी नव्हती. पण लक्ष्यांच्या चाहत्यांच्या प्रेमापोटी त्या या मैदानात उतरले आणि या स्पर्धेचे मानकरी सुद्धा झाले. लक्ष्याच्या विजयानंतर त्याचे मालक नवनाथ जगदाळे म्हणतात की आमची या मैदानाची तयारी नव्हती, कारण वासरू थोडं इदर असल्यामुळं थांबायला त्रास देत होतं. त्यामुळं मी या स्पर्धेत भाग घेणार नव्हतो. तसं काही नियोजन पण नव्हतं. पण बल्ला सरांचं म्हणणं आलं. त्यांनी आग्रह केला. मी वैयक्तिक माझ्या घरच्यांसोबत चर्चा केली. तेव्हा माझ्या मिसेस म्हणाले की तुमची जी काय स्वप्न आतापर्यंत अपुरी राहिली ती याच मैदानात पूर्ण होत्यात. तुम्ही या मैदानात पाहिलंच पाहिजे. आणि मग आम्ही 2-3 दिवस पुसेगावला जायचं डिसाईड केलं. मैदानात गेल्यावर सगळ्यांनाच वाटत होतं की 100% आता सचिन आणि लक्ष्याची जोडी हा मान पटकावणार. पण आमच्या मनात कुठेतरी थोडी भीती होती. एवढ्या मोठ्या संख्येने इथं नंदी आल्यात, यात आपला नंबर लागेल का असं वाटत होतं. पण लक्ष्यानं आम्हाला हे मान मिळवून दिला. आम्हाला सगळ्यांनाच या गोष्टीचा आनंद आहे. आम्हाला कामामुळे त्याच्यासोबत जास्त वेळ भेटत नाही, पण गावाकडे गेल्यावर आम्ही त्याला भेटतो. आगाशिवचे राजू पाटील लक्ष्याचा चांगला सांभाळ करतात असं ते म्हणाले. खरं तरी दोन्ही बैल आदत होती. आणि फक्त बैलच नाहीत तर बैलगाडाचा ड्रायव्हर सुद्धा आदत होता. म्हणजे बाह्या ड्रायव्हर बांबवडे, त्यांना सुद्धा श्री सेवागिरी हिंदकेसरी ड्रायव्हर किताबाने सन्मानित करण्यात आलंय. तर बघा, अशा प्रकारे पुसेगावच्या मैदानात या 2 कावळ्या आदत किंग जोडीनं सध्या बाजी मारली आणि संबंध बैलगाडा क्षेत्रात त्यांची चांगली चर्चा चालली आहे. त्याबद्दल त्यांचं विशेष भारी टीमकडून खूप खूप अभिनंदन. आणि त्यांची स्टोरी ऐकून तुम्हाला काय वाटलं तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही सुद्धा सचिन आणि लक्ष्याचे फॅन असाल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.